सामाजिक तथा सार्वजनिक संस्था त्यांनी शोधून काढलेला सद्धम्माप्रमाणे आचरण करा भगवंताचा सावसन या 3 महाराजांना मी द्वार पूजन बोधिसत्व परपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मग्रंथामध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। विहारामध्ये उपस्थित सर्व श्रोताबंध संपन्न धर्मोपासक तथा उपासिका बालक आणि बालिका तुमच्या प्रती मंगलाची कामना करतो। बुद्ध धर्म संघ या 3 रत्नाच्या तुमच्या संसारातील सर्व आपत्ती विपत्ती दुःख संकट सर्व नष्ट सुख शांती वैभवाची तुम्हा सर्वांना प्राप्ती अशी मंगलमय आरोप आजच्या दिवशी कालपर्यंत धम्म म्हणजे काय हे आपण चांगल्या प्रकारे समजून घेतो। आज अधम्म म्हणजे काय हे आपण समजून घेतो। परंतु त्या काल जो भगवंताचा कर्मशब्दांत आपण ऐकला त्या कर्माचे 4 भाग आपण काल समजून घेतले। 4 प्रकारचे कर्म घडतात। काही कर्म असे असतात की ते तात्काळ घडतात, काही कर्म असे असतात की ते थोडे उशिराने पडले म्हणजे बालपणी केलेलं कर्म तरुणपणामध्ये पडले किंवा तरुणपणामध्ये केलेले चुका म्हातारपणी पडले। काही कर्म असे आणि काही कर्म असे असतात का अनेक वर्षांनी त्याचं पडलं, कधी कधी अनेक जन्म त्याची छाप होत पण त्या कर्माचं पडलं म्हणजे अनंत काळाने देणारं फळ। असे 3 प्रकारचे कर्म आपण काल समजून घेतले आणि 4थ्या प्रकारचे कर्म ज्याला अहोशी कर्म। अहोशी कर्म म्हणजे कधी कधी त्याचा परिणाम होते आणि कधी कधी त्या कर्माचा परिणाम होते नाही। कधी कधी एक व्यक्ती कर्म करते त्याचं फळ दुसऱ्याला भोगावं, एक व्यक्ती कर्म करते कधी कधी त्याचं फळ सगळ्या परिवाराला भोगावं, कधी कधी एका व्यक्तीच्या कर्माचे फळ पुऱ्या समाजाला भोगावं हे आपण पाहतो। पण या अहोशी कर्मामध्ये हे अहोशी कर्म समजून घेत असताना कधी कधी त्याचा विपाक होते आणि कधी कधी त्याचा विपाक होते नाही। ते सगळे आपल्या याच्यावर अवलंबून असतात। अशा अहोशी कर्माला समजून घेण्यासाठी म्हणजे अहोशी कर्म म्हणजे काय त्याचं एक अठ्ठकथेमध्ये त्या कर्माबद्दल जी कथा आहे की भगवान बुद्धाच्या सुरुवातीच्या काळामध्ये राजगृह नगरामध्ये एक ब्राह्मण परिवार त्या ठिकाणी राहतो आणि ब्राह्मण परिवाराच्या ज्या काही चाली रीती होत्या जाती धर्माला धरून ते लोक काही चाली रीती करत काही कर्मकांड करत। त्यामध्ये एक कर्मकांड असं होतं की आपल्या घरी काही विशेष पाहुणे आले म्हणजे त्यांचा आदर सत्कार करणे, त्यांच्यासाठी विशेष प्रकारचं भोजन तयार करून त्यांना जेवू घालणे अशा प्रकारच्या काही प्रथा होत्या। तेव्हा काही प्रथा अशा होत्या की काही ब्राह्मण त्यांना मानत होते आणि काही ब्राह्मण असे होते का त्याला पाप कर्म समजून ते करत नाही। ब्राह्मणामध्ये असे काही चांगले लोक होतेच, काही वेळेस होते आणि काही आजही असते। तर त्यावेळीची एक प्रथा होती जेव्हा मुला मुलींचे संबंध होतात, मुलाकडले लोक मुलीला पाहायला येतात तेव्हा मुलीकडले लोक काही विशेष व्यवस्था करत असतात। त्या दिवशी आपल्या घराची कामगीर व्यवस्थित करतात, सडा साबण रांगोळ्या वगैरे घालून करतात, आपल्या घरातले कपडे लत्ते सोफा सेट वगैरे व्यवस्थित लावून ठेवतात। त्या दिवशी सगळे लोक व्यवस्थित प्रकारे आपली स्वतःची तयारी करतात आणि त्या पाहुण्याच्या समोर व्यवस्थित प्रकारे आपले संस्कार बंद करतात। त्यामुळे सगळे परिवारातील लोक एक प्रकारची दक्षता घेतात। तशीच त्या काळामध्ये एक प्रथा होती जेव्हा कोणी ब्राह्मण मुली पाहायला येत होते
तेव्हा ते त्यांचा आदर सत्कार म्हणून एक चांगला बोकड बकरा ते विकत आणत होते, ते त्याची चांगली पूजा करत होते. पूजा करून त्याला गावाच्या चारी बाजूला असे फिरवत होते. चारी जे गावाच्या बाहेरचे जे बॉर्डर असते त्याला शिव म्हणतात, त्या ठिकाणी त्याला फिरवून त्याची पूजा करत होते. नंतर त्याचा बळी देऊन त्याचं माल बनवून मग ते त्या पाहुण्यांना खायला होते. आणि मुलीकडे जेव्हा अशा प्रकारचे कार्य करत होते तेव्हा मुलीकडे मुलाकडे लोक होते फार प्रसन्न. त्या मुलगी चांगल्या घराण्याची आहे, या घराण्यात चांगली चालीरीती आहे, पाहुण्यांना आदर सत्कार कसा करावा यांना माहिती आहे. अशा घरची मुलगी आपल्या घरी आली तर फार चांगलं असा त्यावेळेस एक प्रकार. पण ज्या ब्राह्मणाची आपण गोष्ट सांगत आहोत तो ब्राह्मण मात्र या हिंसेच्या विरुद्धात आणि तो ते हिंसा करत नव्हता. पाहुणे आले की चांगलं गोड धोड वाघ पाण्याचं भोजन तो तयार करत होता, त्यांना जीवभाव घालत होता. त्यामुळे त्याच्या अनेक सोयिका कुटत होत्या, त्याची सोयिका काही होत नव्हती. त्यामुळे त्याच्या परिवारातले जे लोक असतात, पत्नी मुलं मग ते ब्राह्मणाला दोष लावत असतात, दोष देत होते की तुम्ही समाजाच्या चालीरीतीप्रमाणे वागत नाही, जसं इतर लोक करतात तसं तुम्ही करत नाही, मुलाबाळाच्या भविष्याबद्दल तुमचा विचार नाही, एक दिवस असं केलं तर तुमचं काय होणार आहे, तुमच्याकडे या सोयिका होत नाही आहेत, मुली आपल्या लग्नाच्या शिल्लक राहील, असे त्या परिवारातील लोक त्याची पत्नी नेहमी त्याला गुन्हावर. म्हणून त्याने असा विचार केला का ठीक आहे, आता याकडे ते पाहुणे येतील तेव्हा त्या पाहुण्यासाठी आपण असं स्वागत सत्कार करू, काय पाप काय पुण्य होईल असं नाईलाजाने त्याने ते कर्म करण्याची तयारी केली. मेहमान घरी आल्यानंतर, पाहुणे घरी आल्यानंतर नंतर त्याने असाच एक उकळ पालन पोषण केलेला चांगला मोठा कट्टा त्याला आणलं, त्याची पूजा केली, त्याची आंघोळ केली, त्याच्या गळ्याला माळ घातली, त्याला टिके लावले आणि ज्ञान राजा लावून वाजत गाजत त्या बकऱ्याची तो मिरवणूक काढला. सर्व गावाच्या शिवरून त्यांनी त्या बकऱ्याला मिरवलं आणि ज्या ठिकाणी त्या बकऱ्याचा वध करायचा आहे त्या वधाच्या ठिकाणी जेव्हा बकऱ्याला नेलं तेव्हा त्याला दोन फटाके जेव्हा मारलं तेव्हा जे वध करणारे जे लोक असतात त्यांनी जेव्हा त्या बकऱ्याच्याकडे पाहिलं तेव्हा तो बकरा हसत होता. त्या भक्तांना वाटलं की आम्ही एवढे मोठे वध केले कोंबड्या बकऱ्याचे, तर कोणी बकरा असा हसता वेळेस आम्हाला दिसला नाही. आणि थोड्या वेळाला पाहिलं तर थोड्या वेळाला पाहिलं तर तो बकरा रडत होता. म्हणजे तो पहिले बकरा हसला आणि नंतर तो रडला. तर हे जे कापणारे वध करणारे लोक ते थोडे विचलित झाले. म्हणून तो मला जेव्हा बघला बाबा त्याला बोलावलं तिकडे काय काय चित्र आहे ते चित्र आहे, तेव्हा तो ब्राह्मण त्या बकऱ्याला विचारले की हे लोक लोक नाईलाजाने मला हे कर्म करावं लागत आहे, पण तो प्रथम एवढा हसला नंतर रडला, याचं काय कारण आहे ते मला सांगा. तेव्हा ते बोकड, कारण हे रूपक आहे, भगवंताला एखादा मुद्दा स्पष्ट करून सांगायचा असेल तर काही काही लोक कसे प्रवचनाने धम्माने विभाजन केल्याने काही काही गोष्टी समजत नाही, पण जेव्हा त्याच गोष्टी कथा रूपाने जेव्हा सांगितल्या जातात तेव्हा त्या अनेक लोकांच्या मस्तकामध्ये बसत असतात, त्यांना पडतात. म्हणून अट्टकथामध्ये अशा प्रकारच्या अनेक कथा असतात. तर जेव्हा त्या ब्राह्मणाने त्या बकऱ्याला त्याची व्यथा विचारली हसण्याचं आणि रडण्याचं कारण, तेव्हा ते बोकड म्हणते ब्राह्मणा, मी असंच अशा तुझ्या प्रकारेच मी असं कर्म केलं होतं, मी असंच कर्म केलं होतं. एक बकरा अशा प्रकारेच मिरवणूक काढली होती, अशा प्रकारेच मी त्याला वधस्थळावर नेलं होतं आणि त्याचा वध केला. एका मी माझ्या हाताने एका बकऱ्याचा वध केला होता. आज हा माझा 10वा जन्म आहे, 10वा जन्म आहे माझा. या काही जन्मामध्ये ज्या ज्या योनीमध्ये माझा जन्म झाला त्या त्या योनीमध्ये माझी हत्या झाली. हा माझा 10वा आणि शेवटचा जन्म आहे. या जन्मामध्ये आता जेव्हा तू माझी हिंसा करशील तेव्हा मी या पशुवृत्ती या योनीतून मुक्त होईल आणि मग मला मनुष्य लोकांमध्ये जन्मग्रहण करेल आणि हा माझा शेवटचा जन्म आहे म्हणून मी हसत होतो. मग ब्राह्मणाने तो रडला का, तर मी म्हणजे तुझ्यासाठी रडलो.
का हा ब्राह्मणी पहिल्यांदा जी हिंसा करत आहे, या एका हिंसेच्या परिणामाने हा ब्राह्मण 10 जन्मापर्यंत याची हिंसा होणार आहे. म्हणून त्यावेळी जेव्हा ही गोष्ट त्या ब्राह्मणाला समजली तेव्हा तो ब्राह्मण त्या बायकाला म्हणते, बंद करा, याची हिंसा करायची नाही, याची आपल्याला सुरक्षा करायची. तो ब्राह्मणाला ब्राह्मणाला कितीही सुरक्षा करत असला तरी हा माझा शेवटचा जन्म आहे आणि माझी हिंसा होणंच माझा पूर्व आहे. पण तो ब्राह्मण म्हणाला की नाही, मी हिंसा होऊ देणार नाही. आणि ज्याप्रमाणे त्याने मग ते ज्ञान वागे हत्यार वागे त्याला कापण्यासाठी करण्यासाठी आले होते, त्या सर्व लोकांना त्याची सिक्युरिटी म्हणून त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी लावलं की कोण्याही मार्गी आज या बकऱ्याचा मृत्यू होऊ नये म्हणून तुम्ही सर्व लक्षात घ्या. त्याला चारा घालत असताना, त्याला पाणी पाजत असताना, त्याला बसण्याच्या ठिकाणावर तुम्ही 4 बाजूला उभे राहा, याची रक्षा करा असा त्याने आदेश दिला. आणि ते सगळे लोक म्हणून त्याची रक्षा करतात. जसं त्याला विरोधात होता तो जमला असेल तर मग त्याला पाणी प्यायला घेऊन गेले आणि बऱ्या व्यवस्थित ठिकाणी याला आपण घेऊ आणि त्या ठिकाणी याची सुरक्षा करू म्हणून ते लोक त्या बकऱ्याला घेऊन जातात. ते दगडाची मोठी शिला होती पहा, आणि त्या शिलेच्या खाली बकऱ्याला खाण्यासाठी जो गवत राहते, चारा राहते, त्या ठिकाणी तो भरपूर. पुन्हा सकाळपासून उपाशी याला काही खाऊ घालायचं आहे म्हणून त्या लोकांनी त्याला त्या दगडावर जो चारा होता त्याला तो बकरा खातो आणि हे सगळे लोक घालून उभे तो बकरा चारा खात होता, त्याची सुरक्षा करायची. तितक्यात वातावरणामध्ये बदल झाला, गारगार पाऊस पडायला लागले, काळे काळे ढग आले आणि काळे काळे ढग आल्यानंतर फार मोठा बदल पण झाला, फार मोठ्या विजा चमकवल्या आणि त्यातील एक वीज त्या दगडाच्या शिळावर पडली आणि त्या दगडाचा शिलेचा एक तुकडा खाली पडून तो बकऱ्याच्या मानेवरती पडला आणि त्या ठिकाणी त्या बकऱ्याची हिंसा झाली. बकऱ्याची हिंसा झाली, सगळा इलाज सुरू झाला, ब्राह्मण थोडासा नाराज झाला आणि मग अशा प्रकारे ते सगळे लोक घरी आले. नाहीतरी तो आपला बकरा मराठाच पावलेला आहे. नंतर त्यातच ते मास काढल्या सगळ्या पाहुण्यांना त्यांनी खाऊ घातलं आणि अशा प्रकारे, कारण घरच्या लोकांना माहित नाही की काय झालं, त्या लोकांनी त्याचं भोजन केल्यानंतर त्या पाहुण्यांना वाटलं की बाहेर नमस्कार लोक आहे आणि अशा प्रकारे त्या मुलामुलीचा संबंध झाला. म्हणजे ती मुलगी प्रसन्न झाली, त्याची पत्नी प्रसन्न झाली. एवढ्या दिवसाच्या आपण प्रयत्न करत होतो, आज आपल्या पत्नीनं आपल्या मताला ऐकलं, आज त्याचा परिणाम कसा झाला, आज आपल्या मुलीचं संबंध झाला, मुलीचं लग्न होईल, म्हणजे सगळ्या घरात आनंदाचं वातावरण होतं. पण हा ब्राह्मण मात्र दुःखी होता. तो सतत त्या गोष्टीचा विचार करत होता, हे असं कसं. एका हिंसा झाल्यानंतर त्याचा परिणाम 10 जन्मापर्यंत भोगावा लागतो. हा बकरा आपल्याला असं काय खरं सांगत होता की खोटं सांगत होता, त्याच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. म्हणून त्या राजगृहनगरीमध्ये बिंबिसाराच्या विडोबनामध्ये तथागत सम्यक समुद्र आपल्या भिक्षुसंघासमोर राहतो. ही गोष्ट त्या ब्राह्मणाला माहीत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो ब्राह्मण भगवंताकडे गेला, भगवंताला वंदन केलं आणि वंदन केल्यानंतर जे जे घटना त्याच्या जीवनामध्ये घडली ते सगळी त्याने भगवंताला सांगितली आणि याचं कर्माचं फळ काय, काय गोष्ट आहे. एका हिंसा केल्यावर त्याचे 10 जन्म असं कसं. तेव्हा भगवान म्हणतात की ब्राह्मणा, हे असंच आहे, हे असंच आहे. कारण शेतकरी जेव्हा आपला एक बीजाचा दाणा जेव्हा जमीनमध्ये टाकते आणि त्या एका दाण्याचा जर एकच दाणा उगवला तर मग तो शेतकरी खाईल काय आणि मिळेल काय. म्हणून निसर्ग काय करते की तुम्ही जर एक दाणा पेरला असेल तर निसर्ग त्या एका दाण्याचे 100 दाणे, हजारो दाणे उत्पन्न करते. म्हणजे प्लॅस्टिकचा चेंडू, रबराचा चेंडू जेवढ्या वेगाने तुम्ही म्हणजे भिंतीवर मारा तेवढ्या वेगाने तो आपल्याकडे वापस येतो. कर्माचे फळ अशा प्रकारे भोगावं. म्हणून ब्राह्मणा, हे असंच आहे. तू कल्पना कर, तू एखाद्या आंब्याची एक कोय जमीनमध्ये जर पेरली तर त्या आंब्याच्या कोयीचं एक रोपट तयार होऊन एक आम्रवृक्ष तयार होते आणि त्या आम्रवृक्षाला त्याच्या सीझनमध्ये त्याला बहार येते. बहार येऊन त्याला फळं लागतात आणि एक कोय रोवल्यानंतर तो आंबा निर्माण झाला वृक्ष, त्याला हजारो आंबे लागतात, हजारो आंबे लागतात त्या सीझनमध्ये. आणि ते हजारो आंबे लागल्यानंतर तो शेतकरी तो माल
एका सीझनमध्ये त्यांना हजारो आंबे तयार करून दिले. या वर्षाचं सीझन झालं, आंब्याचा वृक्ष खाली होते. पण पुन्हा दुसऱ्या वर्षी जेव्हा सीझन येते तेव्हा पुन्हा त्या वृक्षाला आंबे लागतात. तिसऱ्या वर्षाला पुन्हा आंबे लागतात. त्या वृक्षात दरवर्षी त्या सीझनला आंब्याचा बहार येते, आंब्याचं उत्पन्न होते. कुठपर्यंत? जोपर्यंत त्या आंब्याचं वृक्ष निर्जल होणार नाही, जळणार नाही, तुटफुट होणार नाही, म्हातारा होणार नाही, भंगणार नाही, तोपर्यंत त्याची कर्माची फळं त्याला भोगतच राहते. आणि जेव्हा ती लावलेल्या आंब्याच्या कोळीचं सत्व किंवा परिणाम जेव्हा नष्ट होते, ते वृक्ष वाढते, तेव्हा ते फळं देणं बंद होतात. म्हणजे तेव्हा तो आंबा झाडा सगळं सोकून जाते, मारून जाते. मग त्याला कितीही पाणी घाला, कितीही खत द्या, कितीही उपाय करा, तो आंब्याचा वृक्ष हिरवा होत नाही, म्हणजे पुन्हा जन्म ग्रहण करत नाही. त्याचप्रमाणे हे ब्राह्मण जो व्यक्ती असे कर्म करते याला गुरुकार कर्म म्हणतात. हे गुरुकार कर्म फळ देतात. आपण पाहूया वाणीचे कर्म असतात. कोणाला शिवी देतो, कोणाचा अपमान करतो, हे वाणीचे पाप कर्म आहे. पण ते माझ्यावर लगेचसारखे विकतात. शरीराने आपण कधी व्यभिचार करतो, कोणाला मारहाण करतो किंवा कोणाची चोरी करतो, तेव्हा शरीराचे कर्म म्हणजे रीतीवर पाडलेले ते काही दिवसांनी विकतो. पण शनी हातोड्याला दगडावर पाडलेले कर्म हे त्याचा पिच्छा करतात. आणि जोपर्यंत त्या कर्माचं फळ त्या व्यक्तीला पूर्ण भोगावं लागत नाही, तोपर्यंत ते कर्म चालूच राहतात. पण ब्राह्मणा, तू त्याला वाचवण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न केला, पण त्याचं ते आयुष्याचं शेवटचं जीवन होतं आणि तो त्याचा शेवटचा जन्म होता. म्हणून त्याची जी हिंसा झाली ते त्याच्या कर्माने झाली. तुझा त्याच्यामध्ये दोष आहे आणि तुझा त्याच्यामध्ये दोष नाही. त्याचं तुझ्या खात्यावर पाप होईलच असंही नाही, आणि तू त्याची सुरक्षा केली म्हणजे ते काही पुण्य कर्म आहे असंही नाही. पण ते कर्म घडले, कारण ब्राह्मणाने जरी त्याच्या जीवाची सुरक्षा केली होती तरी त्याची हिंसा झाली. असे जे कर्म आपल्या जीवनामध्ये करतात त्याला अहोशी कर्म म्हणतात. एखाद्या व्यक्तीची इच्छा नसते, पण परिवारातले लोक कधी करते त्याला रोज करत असतात, नाही असं करावं लागते, असं करावं लागते. सगळे लोक करतात, तुम्हाला काय झालं, सगळ्यांचं नाही होतं, मग तुमचं स्वीकार. आणि तो कधी कधी धार्मिक प्रवृत्तीचा मनुष्य, त्याची इच्छा नसते, पण कधी कधी तो लोकांच्या इच्छेसाठी ते करत असतो. त्याची इच्छा नसते, पण परिवारामध्ये भलाई वाढू नये म्हणून तो कधी कधी असे कर्म करत असते. असे जे कर्म आपल्या जीवनामध्ये घडत असतात त्याला अहोशी कर्म म्हणतात. त्याचा पापही होत नाही, त्याचं पुण्य नाही. जसं तुझ्या घरी रात्रीचं काही शिरपात असेल तर म्हणजे ते फेकून द्यावं लागतं. घराच्या बाहेर फेकलं तर शेजारी पाजारी भांडू शकतात, आणि कोणी कचरा गाडी टाकावं तर कचरा गाडी फार दूर आहे. तेव्हा मग तो व्यक्ती विचार करते की कोणी कुत्रा, कोणी मांजर, कोणी पशु जर माझ्या दारावर आला तर हे जरा टाकेल. जेव्हा त्याला तिकडे पशु दिसते तेव्हा ते आपल्या घरात घेऊन जाते, त्याच्यापुढे टाकून देते आणि घराला घेऊन जाते. दुसरे पाहणारे म्हणतात यांनी गाईला पशुपक्ष्यांना काहीतरी दिलं, पण त्याला ते मी पशुपक्ष्याला हे अन्न दिलं पाहिजे हा विचारच नसते. माझ्या घरात शिल्लक राहिलं याला कुठेतरी बाहेर फेकायचं असते. म्हणून ते पुण्यकर्मामध्ये येत नाही आणि पापकर्मामध्ये येत नाही. असे जे कर्म असतात ते अहोशी कर्म असतात. आणि तेव्हा तुमच्या चित्ताची काय अवस्था आहे, कोण्या उद्देशाने तुम्ही ते कर्म केले त्याच्यावर सगळं अवलंबून. म्हणून मनोपगम्मा धम्मा मनोसहिता मनोमया मनसाचे भासती वा करोती वा दुःखन मनवेली चक्कम वहतंत. ज्याप्रमाणे बैलबंडीचे चाक बैलाच्या घराच्या मागोमाग धावत असतात, त्याप्रमाणे कुशल चित्ताने केलेलं कर्म किंवा अकुशल चित्ताने केलेलं कर्म हे मनुष्याला इच्छा करत असतं आणि ते त्याला पाहिजे. पण इच्छा नसताना पापाची भावना नाही, पुण्याची भावना नाही, तरी आपण कर्म करत आहोत त्याला अहोशी कर्म म्हणतात. सगळे लोक भोजन देत आहेत, आपणही दिलं पाहिजे म्हणून एक दिवस आपले घरी मुलांना बोलावताय, भोजन देत आहे, सगळे बसताय, अगरबत्ती मेणबत्ती लावताय, वंदना करताय, पूजा करताय, त्याच्या मनामध्ये ना भाव आहे ना भावना आहे. असे कर्म अहोशी कर्म असतात, त्याचा पुण्य होत नाही आणि त्याचा पाप होत नाही. फक्त आपण काहीतरी केलं, लोक आपल्याला चांगलं म्हणतात, हा एक भाव असतो. म्हणून अशा प्रकारचे जे कर्म असतात त्यांना अहोशी कर्म असतात. म्हणून जे कर्म आपण करत असतो, भगवान तथागतांना आपल्या धर्म म्हणजे काय या विषयामध्ये सांगण्याचं तत्व एवढं की तुम्ही जेही कर्म करा ते समजून उमजून जाणून बुजून करा. करायचं आहे ना करायचं
अशा प्रकारचा कर्मसंस्कार अवघी कर्म कसे घडतात असा जेव्हा काही प्रश्न निर्माण झाला म्हणून त्याचा हा या ठिकाणी उल्लेख. तर अशा प्रकारे धर्म म्हणजे काय आपण चांगल्या प्रकारे समजून घेतलेला आहे. आजचा आपला विषय म्हणजे अधम्म म्हणजे काय. अधम्म कशाला म्हणतात, अधम्म म्हणजे काय याचं पहिलं जे प्रकरण आहे त्याचा उद्देश आहे दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे. दैवी चमत्कारावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे. कोणीतरी ईश्वर आहे, मी जे एवढं मोठं करत आहे, मग कोणीतरी ईश्वर प्रसन्न होईल आणि प्रसन्न झाला की मग माझ्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते दुःख तो हरण करतो. कोणीतरी ईश्वर प्रसन्न झाला की मला जे सुख पाहिजे ती गोष्ट मग मला प्राप्त होईल. कोणीतरी दैवी शक्ती आहे, या सृष्टीचं निरीक्षण करत आहे आणि त्याची जर कृपा झाली तर मग माझ्या जीवनामध्ये आनंद येणार. अशा प्रकारे जे लोक दैवी चमत्कारावर अवलंबून राहतात त्या लोकांना त्याचा चमत्कार होतच नाही आणि त्याचं फळही त्यांना भेटत नाही. कारण देरे हरी पलंगावरी असं आजपर्यंत कोणाला मिळालं नाही आणि याच्यानंतरही कोणाला भेटणार नाही. म्हणून तुम्हाला जे कर्म पाहिजे त्या कर्मासाठी तुम्हाला स्वतः प्रयत्न करावा लागतील, स्वतः घडावं लागेल, तेव्हा तुमच्या त्या इच्छा किंवा आकांक्षा पूर्णत्वावर राहतात. तुम्ही जर कोणत्या देवाच्या भरोशावर बसले असाल तर हा अधर्म आहे. आणि हे भगवंतांनी काय विषय मांडला, दैवी चमत्कारावर तुम्ही विश्वास ठेवू नये. याच्यामध्ये भगवंताचा काय दृष्टिकोन होता, हा दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा. याविषयी भगवंताचे 3 दृष्टिकोन होते. पहिला दृष्टिकोन असा होता की माणसाला बुद्धिवादी बनवणे. भगवंताच्या धर्माचा पहिला दृष्टिकोन काय आहे, माणसाला बुद्धिवादी बनवणे. म्हणजे आपल्या बुद्धीच्या कसोटीवर प्रत्येक गोष्टी त्याला माहिती पाहिजे. जर मनुष्य देवाच्या चमत्कारावर अवलंबून राहिला असता तर हे सृष्टी सर्व देवाने निर्माण केली, या सृष्टीचा सर्व ईश्वरच उत्पत्तिकर्ता आहे, तो कोण ब्रह्मा आहे, कधी प्रजापती आहे, कोणी देव आहे, कोणी ईश्वर आहे, कोणी कोण आहे, आणि जे काही निर्माण केले ते सगळं ईश्वरच निर्माण केले. माणूस काहीही करू शकत नाही असा जर माणसाने विचार केला असता, या घड्याळाचा शोध लागला असता काय, लाऊडस्पीकरचा शोध लागला असता काय, विमानाचा शोध कोणी लावला, रेल्वेचा शोध कोणी लावला, ऑटोमोबाईलचा शोध कोणी लावला, या जगामध्ये जेवढाही काही विकास झाला हा सगळा बुद्धिवान लोकांमुळे झाला. जर सगळे त्या ईश्वराच्या पक्षावर राहिले असते या जगात आधी मानव जसे होते ना लाकडे वगैरे तसे राहिले असते, तसे राहिले असते. म्हणून भगवंतांनी असं म्हणणं केलं की नाही, कोणी ईश्वर नाही, तुम्हाला आपली प्रगती साधावी लागेल. जेव्हा हे मनुष्याच्या लक्षात आलं तेव्हा धीरे 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 करून त्याने हे कार्य केलं. आज एवढा मोठा विकास झाला. आज जे काही तुम्हाला दिसत आहे हे सगळे मनुष्याच्या बुद्धीचे कलावत आहेत, कोण्या ईश्वराची कृपा नाही. फक्त भारत देशामध्ये चालते काहीतरी शेतीमध्ये ते मोठं रणगाड्या शेतीला द्यायचं होतं तेव्हा तुमच्या देशाचे प्रधानमंत्री संरक्षण मंत्री त्या ठिकाणी मोठ्या अष्टगंधा लावताय, कुंकू लावताय, अगरबत्ती लावताय, त्या विमानाला जिंकून मिरच्या म्हणल्यावर टीव्हीवर फेसबुकवर पाहायचं. म्हणजे विज्ञानाच्या जगात आजही लोक अशा प्रकारे अज्ञानी कृत्य करतात. तर त्यावेळेस काय होतं, किती भयानक होतं. आणि त्या देशाचा राजा एवढा अंधश्रद्धेमध्ये राहून काम करत असेल तर त्या देशाचा विकास कसा होतो. म्हणून भगवान म्हणतात की राजा भवतु धम्मिको. जर देशाचा राजा धार्मिक असेल तर प्रजा धार्मिक होते, आणि प्रजा जर धार्मिक झाली तर हे जे लढाया झगड्या, म्हणून राजा भवतु धम्मिको. देशाचा राजा हा धार्मिक असला पाहिजे, यावर भगवंताचं जोर होतं. आणि तेच तत्व भगवंतांनी बाबासाहेबांनी आपल्या संविधानाची निर्मिती केली तेव्हा त्याच्यामध्ये लागू केलं. संसद भवनाचे जेवढे कार्यक्रम होतात त्यांच्या ज्या क्रिया घडतात संसद भवनामध्ये, कोणी विषय मांडते, कोणी त्याच्यावर आक्रमण करते, हे करते, हे सगळं विभागीय विनय आहे. भिक्षू संघामध्ये विनय पीठक आहे. या सगळ्या विनय पीठकानुसार त्या राज्यघटनेचा सगळा बंदोबस्त करावा लागतो. म्हणून काही गोष्टीला मनमानी करता येत नाही, तर फार विचित्र प्रकार. आणि त्यांना मनमानी करता आली पाहिजे म्हणूनच राज्यघटना बदलाव याचा त्या लोकांना. आणि काही बहुजनांना न समजल्यामुळे धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर अशा लोकांमध्ये त्याच्यात भाग घेत असतात त्यांना समजलं. म्हणून दैवी चमत्कारावर विश्वास ठेवणे हा अधम्म होय हे भगवंतांनी यासाठी सांगितलं. त्याचे 3 उद्देश होते. पहिला उद्देश होता की माणसाला बुद्धिवादी बनवणे. कारण सर्व प्राण्यामध्ये मनुष्य श्रेष्ठ आहे.
कुदरतनं म्हणा माणसाला एक बुद्धी दिलेली आहे आणि त्या बुद्धीच्या भरोशावर तो सत्य असत्य त्याच्यावर चिंतन करू शकते, विचार करू शकते. बाकी कोणताच प्राणी विचार करू शकत नाही. जर पुस्तकात दिलेलं जसंच्या तसं तुम्ही स्वीकार करत असाल, एखाद्या प्रवचनकाराचं वचन तुम्ही जसंच्या तसं जर स्वीकार करत असाल तर मग आपल्या बुद्धीचा उपयोग काय? म्हणून भगवंताचा पहिला उपदेश होता दैवी चमत्कार नाकारण्याला युगाचा पहिला हेतू माणसाला बुद्धिवादी बनवणे आणि दुसरा हेतू माणसाला स्वातंत्र्यपूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध करणे. स्वतंत्रपणे सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध करणे हा भगवंताचा दुसरा हेतू. आणि जे लोक हा हेतू मानत नाही, अनेक धर्माचे लोक तुम्ही पाहत असाल ते आपल्या धर्मग्रंथाला श्रेष्ठ म्हणतात, त्याच्या जे लिहिलेलं आहे ते श्रेष्ठ म्हणतात. अजून बाहेरही काही सत्य असू शकतात, त्यांचा विश्वासच नाही. आपल्या धर्मग्रंथाला शिकत आहे त्याच्यातल्या अनेक गोष्टी खोटी आहेत हे त्याच्या लक्षात येतात, तरी ते आपल्या गोष्टीला सत्य म्हणतात. त्यामुळे जगामध्ये सगळा उदंड वाद चालू आहे, तो महिमा त्यावेळेच सुरू आहे. कारण एक त्याच्या बुद्धीचा विचार करत नाही, जे लिहिलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि स्वतंत्र विचार करत नाही, स्वतंत्र आपला मुद्दा कुठं मांडत नाही. हे जरी प्रकार सम्यक संबंधानं सांगत असेल, हे जरी बाबासाहेबांनी या धर्मग्रंथामध्ये लिहिलं असेल, तरी सुद्धा आपल्याला आपल्या बुद्धीने विचार करायचा आहे की बाबासाहेबांनी हे जर शब्द या ग्रंथामध्ये लिहिले तर बाबासाहेबांचा काय उद्देश होता, काय हेतू होता. त्याला जेव्हा आपण आपल्या बुद्धीनं तपासू तेव्हा बाबासाहेबांचा हेतू आपल्या लक्षात येईल. जसे त्याचे शब्द स्वीकार केले म्हणून काही लक्षात येईल. पुढे पाठ मागे सपाट. अनेक वर्षाचे आपण बुद्ध धर्मग्रंथाचं पठण करत आहोत, पण त्याच्या भाषेचा अर्थ समजते. इंग्रजीचं तुम्ही मराठीमध्ये भाषांतर करू शकता, मराठीचं तुम्ही हिंदीमध्ये करू शकता, पालीचं तुम्ही मराठीमध्ये करू शकता, भाषेचा बदलावधी करू शकता, भाषेचा अर्थ समजू शकता. पण केवळ त्या भाषेचा अर्थ समजून चालणार नाही, त्या अर्थाचा भावार्थ समजणे आवश्यक आहे. आणि जेव्हा त्या अर्थाचा भावार्थ समजते तेव्हा ती गोष्ट सत्य होते, तेव्हा त्याचा परिणाम होते, तेव्हा ती समजते. कधी कधी वडिलांना कठोर भूमिका घ्यावं लागतात आणि कठोर भूमिका घेतल्यामुळे तो मुलांना झापत असते, मुलींना झापत असते. कठोर भूमिका घेतल्यामुळे त्या वडिलांचे शब्द त्या मुलांना समजतात, त्याचा अर्थ त्या मुलांना समजते की आमचे वडील मागे आहेत, आमचे वडील सतत भटकणारे आहेत, आमचे वडील सतत बोलणारे आहेत, कोणा ना कोणा गोष्टी ते काही ना काही यांचा चुका काढणारेच आहेत. ते त्या शब्दाचा अर्थ लावतात. त्यामुळे हे मुलं मुली वडिलांपासून दूर जातात, कारण त्या शब्दाचा अर्थ शिकवतात शाळेत. 4 विधीच्या शाळेमध्ये शब्दाचा अर्थ शिकवला जाते, पण वडील ज्या अर्थाने ज्या हेतूने बोलत असते त्याचा भावार्थ यांना न समजल्यामुळे पिता पुत्राला त्याचा बाधा असतो. कारण वडील कधी कठोर भूमिका घेऊन त्या मुला मुलींना जरी बोलत असते तरी वडिलांच्या मनामध्ये त्या मुला मुलीविषयी वैरभाव नसते, तिथं मैत्रीचा भाव असतो की माझे मुलं लहान आहे, माझे मुलं तरुण आहे, माझे मुलं अज्ञात आहे. तरुणपणामध्ये यांनी काही चुकीचा निर्णय घेऊ नये आणि चुकीचा निर्णय घेतला त्यांचं जीवन बर्बाद होऊ नये म्हणून तो वडील टोकत असते. पण त्याच्या शब्दाचा कारण त्याला कळते म्हणून तो वडिलांवर नाराज असते. जेव्हा त्याला त्याचा भावार्थ समजेल तेव्हा तो वडिलांची पूजा केल्याशिवाय राहणार नाही. आणि हा भावार्थ जेव्हा कळते, जेव्हा तो मुलगा वडील बनते, मग त्याच्या पत्नीने त्याकडे बाहेर काढा, मग त्याच्यासाठी त्याला कमावं लागते, मग तेव्हा तो विचार करते की एवढं सुखी असतं माझ्या वडिलांना कसं दिलं असेल. जब चुक गई चिड़िया खेल तब अवस्था है क्या है, सामने गेला नाटक मारून काय होतो. मेल्यानंतर सगळे पटूला सजवतात आणि त्याच्यात हात टाकतात. जिवंतपणे कुणीही पूजा करत नाही. त्याचा अर्थ जिवंतपणे कळला तर मग दोघालाही समाधान होते, मुलालाही समाधान होते, त्या वडिलांनाही समाधान. आणि जर त्याचा भावार्थ नाही समजला तर मरेपर्यंत समजत नाही वडील बायची जाय आई कशाला म्हणतात. जेव्हाही मुलं वडील किंवा आई म्हणतात तेव्हा वाटते तोपर्यंत तो भेट गेलेला असतो. कारण मृत्यू समयी आई वडिलांच्या काळातून एखादा कुशीत भावानं शब्द मुला मुलींसाठी जर निघाला मरेपर्यंत तो अगदी वेळ जाते, त्याची कधी उन्नती होती. एवढा मोठा बल एवढा मोठा पावर त्या शब्दात असतो. हा सर केवळ तरुण मुलापर्यंतच नाही, ते आपले जेवढी लोक शिकले सवरले आहेत ते शब्दाचा अर्थ लागणारे आहेत, शब्दाचा अर्थ लागतो. पण बाबासाहेब समजून घ्यायचे असतील किंवा बुद्ध समजून घ्यायचे असतील किंवा आपले आई वडील समजून घ्यायचे असतील तर त्या शब्दाचा अर्थ समजून उपयोग नाही.
त्या अर्जाचा भावार्थ समजला. कारण काही काही गोष्टी स्पष्ट सांगायच्या असतात, काही काही गोष्टी अस्पष्ट सांगायच्या, काही काही गोष्टी केवळ इशाऱ्याने सांगायच्या. सर्वात गोष्टी जे बोल करता येत नाही ते काय भांडण वगैरे घेऊन दाखवता येते, म्हणून त्या गोष्टी बोलावं लागतात. विशेषतः पती पत्नीचा जो धर्म राहते त्यांना या गोष्टी चालल्या जावं लागतात. केवळ हो म्हटल्याने होत नसते किंवा नाही म्हटल्याने नाही होत नसते. त्याचा काय भावार्थ आहे ते एक दुसऱ्याला बोलावं लागते. काय केल्याने पती प्रसन्न होते, काय केलं म्हणजे पती नाराज होते, काय केल्याने पत्नी पण प्रसन्न होते, कसं वागल्याने पत्नी नाराज होते. हो जरी म्हणत असेल, होचा अर्थ जरी दुसरा असेल, पण कधी कधी त्या होचा भावार्थ नाही असू शकते. कधी कधी नाही जरी शब्द असेल, नाहीचा अर्थ जरी नाही होत असेल, पण त्याचा भावार्थ होतो. कारण शब्दाचा काही एवढं सामर्थ्य नाही, शब्द काही एवढे शक्तिमान नाही, शब्दाला तेवढा अर्थ पूर्ण होत नाही. दुःखी माणसाला दुःखाचं वर्णन करता येत नाही आणि शब्द अपुरे आहे, शब्द अपुरे आहे. शब्द जरी अपुरे असले, जर त्या व्यक्तीला त्याचा भाव कळत असेल तर तेव्हा सुखी जीवन जगतात. लहान बाळाचे रडतच आहे, कोणा बोलता येत नाही, काही सांगता येत नाही. आई जेव्हा त्याला पाहते, डोक्यापासून पायापर्यंत त्याला चोपडते, मुलगी कसं आहे का, किंवा माकोडा कसं आहे का, झोपेमध्ये काही आलं काय, त्याच्या शरीरावर घाटाली काय, किंवा त्याला काय झालं त्याचं तपासत राहतं. काम टाकण्याचे काय पाणी मागत राहतं, किंवा या बेडमध्ये काही किडा मागला आहे का म्हणजे बेड छटत असते, त्याला आपल्या जवळ घेत असते, त्याला ते पाहत असते आणि मग ते बाळ शांत बसले जात. त्या बाळाला काही सांगत नाही, त्याचा अर्थ नाही, तो भावार्थ असतो. या भावार्थेनं मध्ये पत्नीमध्ये संबंध असतो, भावार्थेनं घर परिवार चाललं जातं. सगळ्या गोष्टी सांगायच्या थोड्या असतात, काही काही गोष्टी समजायच्या असतात. पण हा धर्मच माहीत नशी 25 वर्षाचा असेल तर लग्न होते, 70 वर्षांना म्हातारा होते, तरी त्या म्हाताऱ्याचे भांडण सुरू. या गोष्टीचं काही समजत नाही. अरे 50 वर्ष एखादा की राहिले तुम्ही समजत नाही, मग तुम्ही 50 वर्ष काय केलं? काय नाही, खाल्लं पिल्लं हसले वगैरे काय दूध महिना तिच्याकडे फेकले, तिच्याकडे फेकले, फायदा करायला त्याच्या बाबा जायचं त्याची माहिती होती का काय काही नाही, ते लेकरांना सर्व तसं वाढवलं हा तसा एक मसाला. हे धर्म न समजण्याकडे हा भगवंताचा धर्म केवळ धर्म काढून नाही. हे जे तुम्हाला उदाहरण दिल्या जाते किंवा जो धर्म सांगितला जाते ना, त्याचा उद्देश हा धर्म म्हणून ऐकू नका. ही गोष्ट माझ्या जीवनात दिसत नाही. आम्ही अशा प्रकारे करायचो म्हणजे याचं रूप आपल्याला लावतात. मी याच्यात कुठं कुठं फीट बसते आणि फीट बसत असेल तर समजून घ्यायचं आपला धर्म होय आणि मग त्या मारला आणि ते दुसऱ्याला होय पुस्तकात गेलाय मस्त काल वगैरे झालं एवढं कोणतं लिहून गेले म्हणजे त्याचा काही अर्थ नाही. तो आपल्यावर अर्थ द्यावा होते. हे जे सांगत आहे माझा काय स्वभाव, मी कसं वागतो तेव्हा मला धर्म बसते. म्हणून ईश्वरावर विश्वास ठेवणे हा अधर्म होय, ब्रह्मसाहित्यावर विश्वास ठेवणे हा अधर्म होय. यज्ञ याग करून यज्ञ पेटून पशुपक्षीचे बळी देऊन जर स्वर्गगती प्राप्त होते असं जर म्हणतात तर ते सगळं अधर्म होय. दुसऱ्याची हिंसा करून दुसऱ्याला त्रास देऊन तुम्हाला कोणती स्वर्गगती कधीच प्राप्त होऊ शकते, हा नरकगती प्राप्त होऊ शकते. म्हणून काही लोक धर्माला अधर्म म्हणत असतात तर त्या गोष्टी आपण समजून घेता आल्या पाहिजे. म्हणून भगवंतांनी याला जे नाकारलं त्याच्या मागे लोकांचे तीन पहिला उद्देश माणसाला बुद्धिवादी बनवणे, म्हणजे प्रत्येकाने आपल्या बुद्धीचा प्रमाणे आचरण केलं पाहिजे, बुद्धीला मान्यता दिली पाहिजे. दुसरा हेतू माणसाला स्वतंत्रपूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध करणे. केवळ दुसरा म्हणजे म्हणून केवळ ऐकणे नव्हे, आपली स्वतंत्र बुद्धी लावून स्वतंत्र विचार करणे. कारण तुम्ही प्रत्येक मनुष्य स्वतंत्र आहे. तुम्ही आता पाहता प्राणी बाबासाहेबांच्या संविधानाने सर्व मनुष्य लोकांना स्वतंत्र केले. तसं कोणी सुरक्षित नाही, सगळे विचलित आहे. पतीपासून पत्नी सुरक्षित नाही, ना पत्नीपासून पती सुरक्षित नाही, मुलापासून आई सुरक्षित नाही, शेजाऱ्यापासून शेजारी सुरक्षित नाही. घरून मनुष्य निघून गेला संध्याकाळी वापस येते का नाही याची काही गॅरंटी नाही. परंतु भारतीय संविधानाने सर्व लोक सुरक्षित, जिवंतच नाही तर गर्भातला प्राणीही सुरक्षित आहे. केवळ मनुष्य प्राणीच नाही तर पशु पक्षीही सुरक्षित आहे. कोणालाही पशु पक्षीची शिकार करून त्याला करता येत नाही. वाघाची
जरी शिकार केली तरी त्याचा मृत्यूदंड टाकायला सजा दिल्या जाते. वाघही सुरक्षित आहे, कुत्रे मांजरही सुरक्षित आहे, पशु पक्षी सुरक्षित आहे राज्यघटनेकडे. म्हणून जे जे काही सुरक्षित आहे असं मला दिसते हे केवळ संविधानामुळे आहे. म्हणून या संविधानाचा कार्य म्हणून दुसरा हेतू माणसाला स्वतंत्रपूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध करणे हा भगवंताचा दुसरा हेतू. आणि त्याचा जो तिसरा हेतू आहे तो अत्यंत महत्त्वाचा. माणसाच्या मनामध्ये ज्या भ्रामक समजुती आहे ती प्रवृत्ती भारतात त्याचे उद्गमस्थान नष्ट करतात. ज्या भ्रामक समजुती माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती मारतात, ज्या भ्रामक समजुती माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती मारतात ती नष्ट करणे. कारण दैवयोगावर टाकण्याचा विश्वास असेल, ईश्वरावर विश्वास असेल तर सगळ्या गोष्टी ईश्वरावर टाकत असते. मी हे कर्म केल्याने कोणी ईश्वर प्रसन्न होणार नाही. पृथ्वीमध्ये एक देवता आहे म्हणजे पृथ्वी देवता. लोकांना पाण्याची टंचाई आहे, त्या ठिकाणी विहीर खोदायची आहे. पण विहीर खोदली म्हणजे मग पृथ्वी देवता नाराज केली असा विचार केला असता तर किती पाण्याच्या टंचाई म्हणतात. म्हणून ज्या भ्रामक समजुती आहेत त्या भ्रामक समजुतीचा जो उगम आहे तोच नष्ट होणार. म्हणून भगवंतांनी हे ईश्वर ब्रह्मा ज्याला नाकारलं, यज्ञालाही नाकारलं. कोण्या यज्ञाला? ज्या यज्ञामध्ये पशु पक्षीची बळी दिली जाते धर्माच्या नावानं, देवाच्या नावावर, देवाला प्रसन्न करण्यासाठी, धर्माला वाढवण्यासाठी जे लोक पशु पक्षीची बळी देतात हे सगळा धर्म आहे. दुसऱ्याला बळी दिलं तुम्हाला वाटत असेल तुम्हाला स्वर्गात कसं प्राप्त होते. भगवान एका ठिकाणी म्हणतात मला आपल्या बापाला बळी द्या म्हणजे तुम्हाला लवकर स्वर्ग मिळेल. एवढे मोठी टीका भगवंतांनी त्यांच्यासोबत केली. आणि यालाच भगवान बुद्धाच्या धर्माचा कर्मसिद्धांत म्हणतात, यालाच हेतुवाद म्हणतात. आणि याच्या विरुद्ध जो वागत असेल, ईश्वरापासून जगत असेल तर तो सगळा अधर्म आहे. अशा प्रकारे अधर्म म्हणजे काय? तर दैविक चमत्कारावर विश्वास ठेवणे अधर्म, ईश्वरावर विश्वास ठेवणे आहे अधर्म. आणि कोणीतरी ब्रह्म साहित्य आहे या सृष्टीचं निरीक्षण करते ज्याच्या भरोशावर असणे अधर्म. आणि यज्ञ करून पशु पक्षीची बळी देऊन मनुष्याला स्वर्ग प्राप्त करते असं मान्य म्हणजे धर्म, असं मान्य म्हणजे धर्म. आणि केवळ धम्मग्रंथाचं पठण करणे म्हणजे धर्म, केवळ धम्मग्रंथाचं पठण करणे म्हणजे धर्म. धम्मग्रंथाचं केवळ पठण म्हणजे धर्म कसा हा मुद्दा आपण उद्या समजून घेणार. आजचा आपला देश ना या ठिकाणी